तर पुढच्या बातमीकडे वळूयात। अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही असं म्हटलेलं आहे नाना पटोले यांनी। काँग्रेसवर बोलण्यापेक्षा चव्हाणांनी आपलं बघावं असं नाना पटोलेंनी म्हटलंय। अशोक चव्हाणांच्या टीकेला नाना पटोले यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एकेकाळी महत्त्व होतं, आता कोणी विचारत नाही अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली होती। संबंध नेतृत्व दुर्दैवाने जे आहे महाविकास आघाडीमध्ये आपण पाहतोय अद्यापही जागा अंतिम होत नाहीत। प्रकाश आंबेडकरांना ज्या पद्धतीने त्यांनी वागवलंय तर प्रकाश आंबेडकर सुद्धा एकीकडे नाराज झालेले आहेत, अन्य घटक पक्षही नाराज झालेले आहेत। काँग्रेसची फरफट सुरू आहेत आणि काँग्रेसच्या यादी अगोदरच बाकी पक्ष याद्या जाहीर करतात। म्हणजे काँग्रेसचं जे महत्त्व एकीकडे होतं ते महत्त्व सुद्धा विद्यमान नेतृत्वाच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वामध्ये कोणी विचारात अशी परिस्थिती आहे। ज्यांनी काँग्रेसच्या भरोशावर एवढी मालमत्ता कमवली, भ्रष्टाचार केलेत असं म्हणायचं का? आणि सत्ता भोगलेली लोक ज्यांनी काँग्रेसच्या भरोशावर सत्तावली त्यांची ओळख काय? अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? आज त्यांच्या मतदारसंघात त्यांची हालत खराब आहे। त्यामुळे काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा तुम्ही आपलं गिरेबान पहिले झाका। त्यामुळे काँग्रेसवर बोलण्याची लायकी त्यांची नाही आहे, त्याच्यामुळे काँग्रेसवर बोलू नये असे आम्हाला असा माझा